भौतिक विषयांवरती नाही आहे. या जगातला आपण बघतो जे काही विषय त्याच्यावर चर्चा नाही आहे. एक सत्संग आहे. तर नॉर्मली सत्संगमध्ये आलं ना, जर किंवा आपल्याला कोणी बोलवलं आमच्याकडे सत्संगात मी या, तर फर्स्ट प्रश्न येतो, काय गरज आहे का मला? इमिजिएट ते प्रश्न येणारच. मला कितीतरी कामं आहेत, कितीतरी कामं आहेत, आणि कसली कामं ज्याने काय मला लाभ होईल, आहे की नाही? सत्संग म्हटलं की काय, जाऊन तिथे बसा, कोणतरी येऊन 1 तास बोलेल, ते बसून ऐकून घ्यायचं. सवय नाही ना आपल्याला. फुकटमध्ये काहीतरी टाईमाला वाया घालणं आपल्याला सवय नाही आहे. स्पेशली आपण एवढं लांब आलो आहे, तर आपला मानसिकता काय, आपला घर, आपला देश, सगळं सोडून मानसिकता काय की आपण कुठेही टाईम इन्व्हेस्ट केला ना आपल्याला काहीतरी रिटर्न आला पाहिजे, आहे का नाही? ते मेंटॅलिटी आहे सगळ्यांचीच. म्हणून जेव्हा सत्संगमध्ये यायचं म्हटलं काय फर्स्ट विचार येतो आलो की काय तरी आपल्याला काय लाभ होणार आहे, काय फायदा होणार आहे की नाही? जायची गरज आहे का जावं तिथं, आहे की नाही? तर या विषयावरती आपण आज चर्चा करूया की सत्संग आपल्याला गरज आहे का म्हणून आपण सत्संगमध्ये जावं, त्या विषयावरती आपण आज चर्चा करूया. जास्त समय घेणार नाही. तर आता एक आपल्यापैकी किती जणांनी भगवद्गीता ऐकलंय? भगवद्गीता आहे म्हणून आपण ऐकलं ॲटलिस्ट. दुसरा प्रश्न, आपल्यापैकी किती जणांनी भगवद्गीता हातात घेतले? आपल्यापैकी किती जणांनी भगवद्गीता उघडली? आपल्यापैकी किती जणांनी भगवद्गीता वाचली? बघा, हाताची प्रपोर्शन आता संख्या कमी होत चालली. जर आपण वाचलो की नाही वाचला तर मी एक विषय सांगणार आहे. भगवद्गीता ही काय बेसिकली? भगवद्गीता हे कृष्ण आणि अर्जुनमध्ये या दोघांमध्ये संवाद आहे, है की नाही? जर आपण भगवद्गीता उघडलं ना तर भगवद्गीता आपल्याला वाटतं की फक्त कृष्ण आणि अर्जुनमध्ये संवाद चाललाय, पण नाही. कृष्ण आणि अर्जुन यांच्याबरोबर धृतराष्ट्र, दुर्योधनचे वडील, आणि त्यांचे सेक्रेटरी कोण, संजय, ह्यांच्यामध्ये चर्चा पण चालली आहे. म्हणजे घरी बसून संजय काय करतायत, धृतराष्ट्रांना लाईव्ह, कारण धृतराष्ट्र बघू शकत नाही, आंधळा आहे तो, आणि व्यासदेवनी काय केलं, त्यांना ते आशीर्वाद पण देणार होते की तू घरी बसून लाईव्ह बघू शकतो म्हणून, लाईव्ह टेलिकास्ट. पण त्याला माहीत होतं या युद्धाचा रिझल्ट, परिणाम काय झाला माहीत होतं, यात काय होणार त्याला माहीत होतं. म्हणून त्यांनी निर्णय घेतला की मला ते बघवलं जाणार नाही आहे, मी बघू शकणार नाही. मग त्यांनी काय केलं, माझा सेक्रेटरी आहे ना संजय, त्याला तुम्ही ते दिव्यदृष्टी द्या, म्हणजे तो बघेल आणि मला तो सांगेल, म्हणजे मी कानाने बघणार. आपण डोळ्याने बघतो ना, धृतराष्ट्र काय म्हणतो, मी कानाने बघणार. तर संजय हा धृतराष्ट्राला लाईव्ह टेलिकास्ट करतोय, आणि नंतर ते जे काय घडते ना कुरुक्षेत्रामध्ये, तो संजय धृतराष्ट्राला अपडेट करत चाललाय. तर आपण जर भगवद्गीता उघडलं ना आणि भगवद्गीता वाचलो आपण, तर त्यात एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. काय ते, कृष्ण अर्जुनाला, आपल्याला माहिती आहे अर्जुनाचं एकच नाव आहे अर्जुन, आहे की नाही? पण अर्जुनाचे अनेक नाव आहेत. ते चर्चा करताना कृष्ण अर्जुनाला एका नावाने संबोधित करत नाही आहे, कितीतरी नाव आहेत, आहे की नाही? तर वाचलं तर कितीतरी नाव आहेत. त्यापैकी काही नावावरती आपण चर्चा करू. कृष्ण का ते नावाने त्यांना संबोधित करतायत, किंवा अर्जुना ते नाव का आले? आता काही नावं काय आहेत, अर्जुनाला अर्जुन फर्स्ट नाव आहे, पार्थ म्हणून नाव आहे,
कौंतेय म्हणून नाव आहे, महाबाहो म्हणून नाव आहे त्याला, धनंजय म्हणून नाव आहे, मग ते कृष्णाचं नाव आहे मधुसूदन. मग गुडाकेश म्हणून नाव आहे आणि साव्यसाची म्हणून नाव आहे. तर आपण ना या नावांपैकी काही नावावरती आपण चर्चा करू, त्याचा अर्थ काय आपण जाणून घेऊया. तर फर्स्ट नाव आहे धनंजय. याला महाराष्ट्रांपैकी खूप कॉमन नाव आहे. महाराष्ट्रांपैकी धनंजय पण खूप कॉमन नाव आहे. धनंजय आणि ऋषिकेश हा कॉमन नाव आहे महाराष्ट्रामध्ये. ते धनंजय नावाचा अर्थ काय? धनाला ज्याने जिंकलंय, साठवलंय. अंजय म्हणजे काय? साठवणं, संचय. आपण धना संचय करतो ना, तसा अंजय. आपण आधी इथे काय आलो? मुंबई सोडून किंवा महाराष्ट्र सोडून, भारत सोडून धनंजय व्हायला आलो आपण, आहे की नाही? आपण सगळे इथे धनंजय व्हायला आलो, आहे की नाही? पण अर्जुन याचं नावच धनंजय. अर्जुनाला नाव का पडलं? आपलं नाव असतं असं काही पण ते काय आई वडिलांना ते आवडलं नाव असते, किंवा आपल्या कुंडलीमध्ये अक्षराल म्हणून ते नावं ठेवतो, आहे की नाही? किंवा लेटेस्ट हिरो, लेटेस्ट मूवी, आहे की नाही? आता माझा मधला भाऊ आहे ना, त्याचं नाव राजेश आहे. तर एकदा मी आमच्या आईला विचारलं, हे नाव का ठेवलीस तू राजेश म्हणून? म्हणजे त्यावेळी ना 1972 मध्ये राजेश खन्ना फेमस होता म्हणून ते नाव ठेवलं. म्हणजे आपण असल्या काही कारणाने नाव ठेवतो. पण अर्जुनाचं नाव असं नव्हतं. अर्जुनाला धनंजय म्हणून नाव का पडलं? का आलं ते नाव? कारण ते पांडवांना ना राजसूय यज्ञ करायचं होतं. ते यज्ञ करण्यासाठी त्यांना खूप धनाची गरज होती. ते काय छोटं छोटं होम नाही येते. राजसूय यज्ञ करायचं म्हटलं की खूप धन पाहिजे, खूप म्हणजे लाखोमध्ये पण नाही, करोडो. पण त्यावेळी त्यांच्याकडे धन नव्हता. मग अर्जुनाने पांडवांनी धर्मराज विचारलं कृष्णाला, कृष्णा तुम्ही आमच्याकडून हे राजसूय यज्ञ करून घ्यायचा प्लॅन करताय तुम्ही, पण आमच्याकडे काही धन नाही आहे, काय करा, कुठून आणायचं धन? तेव्हा कृष्ण म्हटले, एक काम कर अर्जुना, तू हिमालयात जा. हिमालय पर्वतांपैकी ना एक पर्वत आहे, ते दगडाने किंवा मातीने तयार झालं नाही. कशाने तयार झालं? ते सोन्यानं चांदीनं. मग सोनी चांदीचं पर्वत कसं काय तयार झालं? कारण त्या काळी हे मोठे मोठे राजा होते ना, ते लोक काय करायचे, आमचे सर साधूंना कुठलं फंक्शन असलं तर बोलवतात काय म्हणून ते बोलून घ्यायचे. मग बोलून घेतलं त्यांना जेवण पण एक भाग येतात ना. आता आपण जेवण कशात वाढतो? कुठं कसं ताटात? स्टीलच्या ताटात किंवा पत्रावळी. आणि जसं असं काय ॲडव्हान्समेंट वाढली ना, ते काय थर्मोकॉल आलं, प्लास्टिक आलं, थर्मोकॉल आलं. आणि आमचं तेलंगणामध्ये तर पेपरची प्लेट. आणि टाइम जर घडत चाललंय ना, ते पेपर पण पहिला फुट्टे होते, आता पेपर झाले, खरंच पेपर झाले. म्हणजे आता फोल्ड करून घेऊ शकतो. त्याला म्हणतात ॲडव्हान्समेंट ऑफ टेक्नॉलॉजी. पूर्वी लोक टॉयलेटमध्ये पाणी घेऊन जायचे. ॲडव्हान्स म्हणजे काय? पेपर. आणि ते पण कसलं पेपर? जेवढं बारीक, जेवढं पातळ, तेवढं ॲडव्हान्समेंट. जल बचाव आंदोलन. तर तेव्हा असं नव्हतं. तेव्हाचे राजे काय करायचे, साधू संन्यासींना सोन्याच्या प्लेटमध्ये, चांदीच्या प्लेटमध्ये वाढायचे. त्यांना ताट पण सोन्याचं, वाट्या पण सोन्याचे, चमचे पण सोन्याचे किंवा चांदी, ज्यांचे ऐपत. पण त्यापेक्षा काही नाही, खाली सोना किंवा चांदी. आणि आपण पण विचार करू शकतो, आम्ही पण सोन्याच्या ताटात वाढू, पण काय करणार? बाबा जेव, ताट ठेवून जा. की नाही? जेव, हात धु आणि ताट घेऊन जा. धुवायची पण गरज नाही का? तसेच घेऊन गेलं तर. आणि चमचं गुजरा असत, चमचं छोटं असतं ना, त्यात खिशात ठेवून पळाल तर लक्षात येत असणार, बाबा ठेव इथेच, आम्ही धुवून घेऊ. पण तेव्हा तसं नव्हतं. त्यांना रिटर्न गिफ्ट तेच ताट.
विचार करा. आपण विचार करतो रिटर्न गिफ्ट काय द्यायचं. महाराष्ट्रामध्ये हळदी कुंकू समारंभ असते ना संक्रांतीला, काय करतात, छोटेसं निरंजन, छोटीशी वाटी, छोटासा डब्बा, चमचा, जेवढी छोटी असेल ना तेवढंच हां हळद कुंकू लावून हे घ्या, एक फूल घ्या, हे की नाही, एक वाटी घ्या. तसं नव्हतं रिटर्न गिफ्ट. सगळं ते मोठे मोठे प्लेट, चमचे, वाट्या सगळं त्याने देऊन ते काय ओके ठीक आहे रिटर्न गिफ्ट आहे ना, नाही बोलू शकत नाही. ते घेऊन जायचे आणि मग जाता जाताना परत घरी त्यांचं घर म्हणजे काय, जंगल हिमालयमध्ये. त्यांना काय घर नाही आहे, किचन नाही आहे, पुढे साठवण्याचं काय नाही आहे. आणि मेन काय खाण्यासाठी काय त्यांना जंगलामध्ये कंदमूळ, फळ असलं काहीतरी. मग त्यासाठी प्लेट कशाला, मग ते लोक काय करायचे, फेकून द्यायचे, टाकून पण नाही, नुसतं फेकून द्यायचे. आणि तसल्या फेकलेल्या ताटाने आणि वाटीने आणि चमच्याने काय झालं, एक मोठा पर्वत पहाड तयार झाला. मग कृष्णाने सांगितलं अर्जुनाला, तू जा आणि ते पहाड तू, ते पर्वत तू जिंकून घे. म्हणून अर्जुनाचं नाव पडलं धनंजय. आता आपण पण धनंजयवाला आलो तिथे, ठीक आहे. नाहीतर काय भारतमध्ये नाही आहे, महाराष्ट्रामध्ये नाही, आपलं घर नाही आहे, तिथे जॉब नाही आहे, पण इथे का आलो एवढं सोडून, आईवडिलांना सोडून, काही लोक तर बायका मुलांना सोडून, संसार सोडून का आले, धनंजय व्हायला. फर्स्ट पॉईंट. दुसरं पण अर्जुनाचं नाव आहे गुडाकेश. तर गुडाकेश म्हणून याचा अर्थ काय, ज्यांनी आपल्या झोपीवर, निद्रावरती विजय प्राप्त केलेला आहे. जेव्हा हे लोक गुरुकुलमध्ये होते ना लहानपणी, तर एकदा काय झालं, हे पांडव सगळे छोटे छोटे झोपले होते आणि त्यांनी बघितलं किचनमध्ये अर्जुन उठला, बघतो काय भीम खातोय. भीमाचं नाव आहे वृकोदर, त्याला सारखं भूक लागत असते, खात असतो. मग अर्जुनाने विचारलं, दादा एवढा अंधार आहे किचनमध्ये, रात्रीचा असं काळ आहे, तू जेवतोयस, खातोयस, तर एकदा पण तू खाताना तुझं चुकत नाही का, असं काही जात नाही का अंधारात. दिवसात कसं आपल्याला माहिती आहे, इथे ताट आहे, इथे तोंड आहे, आपण मिक्स करून खातो, हे चुकत नाही का. तर भीम बोलला, आत्तापर्यंत कधी असलं एक्सपिरियन्स घडलं नाही, झालं नाही आहे. तेव्हा अर्जुनाला वाटलं, तर अंधारात त्याचा हात तोंडाला चुकत नाही आहे, तर माझा बाण लक्ष कसं चुकू शकतो. मी दिवसभर प्रॅक्टिस करतोय, पण रात्री मी झोपतोय, काय कसलं कारण आहे की रात्री काही दिसत नाही, अंधार असतो म्हणून. जर भीमाचा हात चुकत नाहीये, तर माझा बाण कसं काय चुकेल. म्हणून त्यांनी काय केलं, तो दिवसाबरोबर रात्री पण प्रॅक्टिस करू लागला. म्हणजे दिवस तर होताच, रात्री पण त्यांनी काय केलं, प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. म्हणजे न झोपता, म्हणजे ज्या माणसाने, मग आपण पण किती जरी काम केलं ना, तर शेवटी आपल्याला माहीत आहे आपला टाईम, ठीक नाही, ते टाईम झाले की नाही डाऊन होतोच आपल्याला. हां, तेव्हा कुणी आलं ना, बाबा काही कॉन्ट्रॅक्ट आहे, काही जॉब आहे, काही काम आहे, हे जेवणार का, काय म्हणतो आपण, तर काही नको, काय पाहिजे, झोप पाहिजे. कारण आपण सगळं काय केलं, आपण आपली परिस्थिती काय आहे, झोपाने आपल्यावरती काय केलं आहे, आक्रमण केलं आहे, आहे की नाही. आणि आपण ताबा घेतला आहे झोपाने, म्हणून आपण झोपा लागतोच. पण अर्जुनाने काय केलं, अर्जुनाने झोपावर ताबा घेतला. झोप आली ना, हे चल आता निघत येते, माझ्याकडे येऊ नको, दुसऱ्या कोणाकडे जा, ताबा घेतला तरी. म्हणून त्याचं नाव काय, गुडाकेश. तो जो माणूस दिवस रात्री झोपत नाही किंवा झोपावर ताबा घेतलाय ना, त्याचं नाव आहे गुडाकेश. अर्जुनाचं नाव आहे पार्थ. पार्थ म्हणजे काय, पृथा. अर्जुनाची आईची नाव काय, कुंती. कुंतीचं अजून एक नाव आहे पृथा. अर्जुनाचं अजून एक नाव आहे पांडू. मग त्याचं वडिलांचं नाव काय, पांडू. म्हणजे त्यांचा जन्म कुठल्या कुळात झालाय, कुठल्या वंशामध्ये, क्षत्रिय उच्च कुलामध्ये जन्म झालाय. आणि
त्याबरोबर अर्जुन, त्याचं नाव आहे महाबाहो. महाबाहो म्हणजे काय? ज्याच्या भुजामध्ये बाहो, बाहो म्हणजे काय? हे आपले आर्म्स, त्यात खूप शक्ती आहे. तसला माणूस महाबाहो, शक्तिशाली, बाहुबली. बाहुबली, बाहुबलीचं नाव महाबाहो, तसलं. आणि सगळ्यात काय, अर्जुनाचं नाव आहे साव्यसाची. साव्यसाची म्हणजे एवढं एक्सपर्ट होतं अर्जुन युद्धक्षेत्रामध्ये पण. नॉर्मली आपल्या हातात एक धनुष्य असेल ना, लेफ्टमध्ये धनुष आणि राईट आपण बाण घेऊन शूट करू शकतो. तर आपण किती एक्सपर्ट असलो ना, तर राईट हँडने आपलं जेवढं काम करतो आपण एक्सपर्टीजने, लेफ्ट नाही करू शकतो का? नाही करू शकत. करतो पण तेवढा, तर लिहायला पण प्रॅक्टिस जर केलं तर तेवढा स्पीडने तेवढा होत नाही. पण अर्जुन कसं होतं युद्धामध्ये, अर्जुन एका क्षणी राईटमध्ये धनुष, लेफ्टने बाण, लेफ्टमध्ये धनुष, राईटने बाण, परत ह्या तर धनुष घेऊन परत ह्याने पण शूट करायचं. आणि असं नाही की 5 मिनिट थांबला, पोझिशन चेंज केली, तसं नाही. इमिजिएटली छाक. म्हणजे मध्ये काय गॅप पण होतं, तेवढं एक्सपर्ट होतं. द्रोणाचार्याचा प्रिय शिष्य म्हणजे गुरु किती असलं ना, आता तुम्हाला पण माहिती आहे, तुम्हाला 2 मुलं जरी असलं ना, दोघांवरती एकसारखा प्रेम नसतो. किती असलं तुम्हाला ते एक्सपिरियन्स आहेच. दोघांपैकी कोणीतरी एक लाडका असतो. लाडका शब्द काय आला? आपण जन्म दिलाय, पण कोणीतरी एक लाडका असतो. आणि त्या लाडका म्हणजे काय, त्याच्यावरती आपण जास्तच प्रेम, जास्तच माया, सगळं जास्त असतं त्याला. तसा अर्जुन कोण होता? द्रोणाचार्याचा लाडका होता. म्हणून अर्जुनाला द्रोणाचार्याने काय केलं, जास्तच विद्या दिली होती, जास्तच ब्लेसिंग होती. असं काय कितीतरी नाव आहेत. पण हे सगळं चर्चा काय करतो आपण, कारण आपल्या जीवनामध्ये आपला लक्ष्य काय आहे, टू बिकम ऑल दिस, आहे की नाही? आपल्याला पण धनंजय व्हायचं आहे, आपल्याला पण काम करायचं आहे, आपल्याला पण असाइनमेंट असतं, टार्गेट असतं. पण काय होते, भूकाने किंवा झोपाने किंवा शरीर आपल्याला साथ देत नाही, हो की नाही? म्हणून आपण काय म्हणतो, माझ्याशी होणार नाही, मी एवढंच करणार. रेस्ट्रिक्शन, लिमिटेशन आहे की आपल्याला. तेवढी शक्ती आहे का? आपल्याला वाटतं आपल्याला पण तेवढी शक्ती पाहिजे, आपल्याला एक्सपर्टीज पाहिजे. तर ऑफिसमध्ये, जॉबमध्ये 10 माणसापैकी आपण काम करत असताना आपल्या सायकोलॉजी काय, आपल्या कलिग्स 10,000 जण आहेत, पण आपली सायकोलॉजी, मेंटॅलिटी काय? बाकीचे 9 आहेत ना, त्याच्यावरती वॉशिंग करायचं. आपल्याला ह्या जे 9 लोक आहेत ना, आपण त्यांच्यापेक्षा जास्त पोझिशन आपल्याला पाहिजे, आपण टॉप झालं असते. ह्या मेंटॅलिटी शिवाय आपण प्रोग्रेस करू शकतो का? आपल्याला पोझिशन येईल का? आपण आयुष्यभर एक क्लर्क म्हणून जॉब करतो का? नाही, आपल्या टार्गेट असतो, मला मॅनेजर व्हायचं, मला हे व्हायचं, मला ते व्हायचं. अर्जुन सर्व काय होता, म्हणजे अर्जुनाकडे विद्या होती, एक्सपर्टीज होतं, हो की नाही? सगळं काय आहे, वंश श्रेष्ठ. म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये जे काय आपण एक्सपेक्ट करतो ना, जे काय आपलं लक्ष्य आहे, ते सगळं काही अर्जुनामध्ये होतं. अर्जुना वॉज एम्ब्लम. आपण म्हणतो ना, सर्व गुण संपन्न. म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये जे काही आपण एक्सपेक्ट करतो ते सगळं काही अर्जुनामध्ये होतं. ठीक आहे, हे सगळं एक बाजूला. अर्जुन एवढं स्मार्ट होता, एवढा ब्युटिफुल होता, तर आपल्या पण ते इच्छा असते ना. पण काय एवढं ग्रूमिंग करतो. काल मी गेलो मॉलमध्ये, मेन्स ग्रूमिंग सेक्शन, फिमेल्स ग्रूमिंग सेक्शन, किती काय होते त्यात. कशासाठी? छान स्मार्ट दिसण्यासाठी. पण आपण किती आणि कशासाठी स्मार्ट?
लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी. आणि त्या लोकांपैकी पुरुषांनी स्त्रीला अट्रॅक्ट करण्यासाठी आणि बायकांनी पुरुषाला अट्रॅक्ट करण्यासाठी. मी ओपनली सांगतो आहे की नाही. अल्टिमेट गोल काय तेच आहे ना. नाहीतर गरज आहे का. आपण जे काम करतोय त्या कामाचा आणि आपल्या ग्रूमिंगचा काही संबंध आहे का. विचार करा. आपण कुठलेही कपडे घातले, कसंही हेअरस्टाईल असला, आंघोळ केलं की नाही केलं, किंवा पावडर लावलं की नाही लावलं, क्रीम लावलं की नाही लावलं, त्याचा आपल्या कामावरती इफेक्ट असते का. काही नसतो आहे की नाही. पण तरीही आपल्या सॅलरीमधून आपण किती पैसे खर्च करतोय त्या सगळ्यासाठी. विचार करा तुम्ही. का म्हणून मला स्मार्ट दिसायचं आहे. का म्हणून स्मार्ट. कारण मला अपोजिट सेक्सला अट्रॅक्ट करायचं आहे. लग्न झालं किंवा नाही झालं ते मेंटली चेंज होत नाही. मी ओपनली सांगतोय. पण अर्जुन एवढा स्मार्ट होता. आपण कुणाला अट्रॅक्ट करतो. या जगाचं बायकांना, या जगाचं लोकांना. पण अर्जुना जेव्हा तो स्वर्गलोकात गेला ना, वडिलांकडे, इंद्राकडे, कृष्णाने पाठवलं जा. इथे तर तुला शिवनी, शंकराने तुला आशीर्वाद दिलाय. शंकराने अर्जुनाला पाशुपत आशीर्वाद दिलं होतं. म्हणजे शिवाकडे, शंकराकडे ते असलेल्या सगळ्यात मोठ्या अस्त्रापैकी ते मोठं अस्त्र आहे. जेवढं अस्त्र शंकराकडे आहे त्यातलं सगळ्यात श्रेष्ठ अस्त्र कुठलं आहे. पशुपती अस्त्र. आणि त्या अस्त्राला कुणी कुणाला दिलं. शंकराने अर्जुनाला दिली. म्हणजे अर्जुनाकडे तेवढे काय म्हणतो त्याला इन्स्ट्रुमेंट्स पण होते. दॅट मीन्स ही वॉज परफेक्ट इन ऑल सेन्स. तरी कृष्णाने सांगितलं नाही, हे होणार नाही. तू एक काम कर, तू स्वर्गाला जा. म्हणजे तो माणूस इथून स्वर्ग पण जाऊ शकतो. तेवढी त्याच्याकडे सिद्धी आहे. आपण जाऊ शकत नाही. मराठीमध्ये म्हणतात ना, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. पण अर्जुन जिवंत असतानाही या शरीराने तो स्वर्गपर्यंत गेला. म्हणजे त्याच्याकडे तेवढी सिद्धी पण होती. आणि तिथे असताना आता वडील बोलले, इंद्र बाळा आलायस तर काही दिवस राहून जा. तुमचे आईवडील म्हणतात ना, बाळा आलाय तर काही दिवस राहून जा, सुट्टी वाढवून घे. आमच्या बरोबर सण आलाय, हे आलंय, त्या दिवाळी येते आता, गुढीपाडवा येते, राहा जरा. इंद्राने पण तेच म्हटलं, बाळा राहा काही दिवस. ठीक आहे राहतो. मग कशासाठी. काय ट्रेनिंग घे. कसलं ट्रेनिंग. नाचणं गाणं. क्षत्रियाला, पुरुषाला नाचणं गाणं काय गरज आहे. तो पण क्षत्रियाला बोलले शिकून घे ना. शिकलेलं कधी वाया जात नाही आहे की नाही. म्हणजे ठीक आहे राहतोच आहे. तर अधूनमधून टाईम काढून थोडं नाचणं आणि गाणं पण शिकून घे. वाजवणं हे सगळं. आणि अर्जुनाने ते पण मास्टर केलं. वाद्य वाहनं हे करणं, वाजवणं आणि गाणं, नृत्य सगळं एक्सपर्टीस. म्हणजे एवढा एक्सपर्ट, एवढा स्मार्ट दिसायला की स्वर्गलोकातली अप्सरा पण काय झाली, मंत्रमुग्ध झाली. अर्जुनाला उर्वशी वेडी झाली ती. आता आपण बघत असतो, कोण माझा पाठी लागते, कोण माझ्यावर लाईन मारते. पण अर्जुनावरती कोण लाईन मारते. उर्वशी. उर्वशी काय अप्सर. अरे विचार करा, अप्सर म्हणजे काय. आता आपण आंघोळ करतो, आपण आंघोळ केल्यानंतर ते पाणी जातं ना, कसं असतं पाणी. चांगलं असतं काय. साठवून ठेवतं का आपण ते पाणी. घाण असते ते नाही. आपल्या शरीरात जेवढं घाण होतं ते काय झालं, ते पाण्यात मिक्स झालं आणि ते पण घाण गटारात जाते की नाही. पण स्वर्ग लोकातल्या अप्सरा जेव्हा स्नान करतात ना, ते ज्या कुंडामध्ये स्विमिंग पूलमध्ये स्नान करतात ते लोक आंघोळ करतात ना, त्या स्विमिंग पूलाचं पाणी काय होतं, सेंट होऊन जातं. म्हणजे त्यांचं शरीर तसं एकदम फ्रेग्रंट असतो की ते पाणीमध्ये उतरलं ना की पाणीच सेंट होऊन जाते. हे त्यांचं मी एक गुण सांगतोय.
तसल्या त्या अप्सरांपैकी लीडर कोण? उर्वशी. उरू आणि वशी तिचं नाव. तर ती उर्वशी अर्जुनाला लाईन मारू लागली, माझी लग्न कर, माझी लग्न कर, माझी लग्न कर. आता विचार करा पुरुषांना, तुमच्या ऑफिसमध्ये कोणी तुमच्या पाठी लागली, माझी लग्न कर, तर म्हणणार का नाही 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 माझं लग्न झालेलं आहे, मला 2 मुलं आहेत. आणि ती पण ठीक आहे, मिस युनिव्हर्स आली तर, मिस वर्ल्ड आली तर, ऐश्वर्या राहिली तर नकारता येईल का? साध्य आहे का नकारता? काय म्हणतात तुम्ही? हसते म्हणजे काय समजून घ्यायचं तुमचं हसणं? इम्पॉसिबल आहे. का? कारण आपल्याला आपल्या मनावरती आणि आपल्या इंद्रियांवरती संयम नाही आहे. किती आपण मोठं असलं ना, किती काही असलं तर असल्या जर परिस्थितीत खूप कठीण होऊन जाते काय करायचं म्हणून. कारण ते भगवंतांनी आपल्याला तसं तयारच केलं आहे. पण अर्जुन त्याचं डेअरिंग बघा, काय म्हणतो उर्वशीला, जेव्हा उर्वशी पाठी लागली, माझी लग्न कर, माझी संबंध ठेव, अर्जुन म्हणतो आई मला क्षमा कर. काय म्हणतो उर्वशीला? मम्मी आहे आपला गट्स, आपल्यापैकी कुणाला तेवढा गट्स आहे ऐश्वर्या रायला मम्मी म्हणायला? आहे का तेवढं गट्स? कुणालाही नाही आहे. पण अर्जुनकडे आपल्या मनावरती आणि आपल्या इंद्रियांवरती तेवढं कंट्रोल होतं की तो उर्वशीला आई म्हणू शकला. आणि त्याचा परिणाम काय? जस्ट त्यांनी आई म्हटलं, ती काय म्हणते, आम्ही अप्सरा आहोत, आम्ही कुणाची आई बी नाही आहेत, आम्ही नुसतं गर्लफ्रेंड होऊ शकतो, आई असं हेच नाही आम्हाला. अर्जुन म्हणतो नाही, आमचे पूर्वज होते ना महाराज पुरुरवा, तुम्ही त्यांच्यासोबत लग्न केलं होतं म्हणून तुम्ही मला आईसारखी, म्हणून मी तुम्हाला त्या दृष्टीने मी बघतो, दुसरा कुठलाही भाव माझ्या मनामध्ये नाही आहे. तिला एवढा राग आला, मला मम्मी म्हणतो काय, मला आई म्हणतो तू, एवढा राग आला तिला, तिने अर्जुनाला श्राप दिलं. कसला श्राप? नपुंसक होतो. विचार कर. अर्जुन रडत रडत गेला कुणाकडे? पप्पाकडे. पप्पा इंद्राकडे. पप्पा मला तुम्ही काही दिवस राहा म्हणून सांगितलं, माझी अवस्था काय झाली आता, मी नपुंसक झालो उर्वशीच्या श्रापाने. त्या वडील बोलले बाळा घाबरू नको, मी काय करतो, या श्रापाचा जे अवधी आहे ना काळ ते मी कमी करतो. अरे 1 वर्षासाठी, पण ते पण कशाला, फ्युचरमध्ये तुला गरज पडेल, फ्युचरमध्ये तुला गरज पडेल. म्हणजे केव्हा गरज पडली? अज्ञातवासामध्ये. कारण दुर्योधनाने काय केलं होतं, 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. आणि त्या अज्ञातवासामध्ये जर आम्ही तुम्हाला पकडलं ना, ओळखलं ना परत, मग तेव्हा अर्जुन 1 वर्षाने काय झाला, तो नपुंसक झाला, तो हिजडा झाला. तो नाव काय होतं? ब्रिहनलल्ला. आणि तेव्हा त्या रूपात, त्या नावाने त्यांनी काय केलं, विराट राजा होता ना, त्याची मुलगी होती उत्तरा, तिला त्यांनी ट्रेनिंग दिलं. कसं ट्रेनिंग? नाचणं, गाणं आणि वाजवणं. म्हणून लाईफमध्ये एक शिक्षण घ्या, लाईफमध्ये काही शिकलेलं कधी वेस्ट होत जात नाही, वाया जात नाही, किंवा आपल्याला ते कसं यूज करायचं माहीत असतं. अजून एक एक्झाम्पल सांगतो मला मी थोडा. रामायणमध्ये ना, तेव्हा रामाने वालीचं वध केलं, सुग्रीवाला परत त्याचं राज्यपद दिलं. मग तेव्हा आता सुग्रीचं टर्न होतं. या दोघांमध्ये कॉन्ट्रॅक्ट काय झालं होतं, तुझा आणि माझा कंडिशन सेम आहे,
रामाला सांगितलं, रामचंद्र तुझं आणि माझं कंडिशन सेम आहे. तुझं राज्य नाही आहे, माझ्याकडे पण राज्य नाही आहे. तुला वडिलांनी हाकललं, मला भावाने हाकललं. तुझ्याकडे तर बायको नाही आहे, माझ्या बायकोला माझ्या भावाने किडनॅप केलं आहे, तुझ्या बायकोला रावणाने किडनॅप केलं आहे. म्हणून दोघांची परिस्थिती एकच आहे. म्हणून काय करायचं, आपण दोघांनी मित्र व्हायचं. तू मला हेल्प कर, मी तुला हेल्प करणार. मग रामाने वालीला मारून सुग्रीला हेल्प केलं, त्याचं राज्य हे ते सगळं परत त्यांना सोपलं. आता सुग्रीचं टर्न होतं, तू मला हेल्प कर. पण तेव्हा काय झालं, चार महिन्यात हे पाऊस पडायला लागला, रेनी सीझन. तो वाली राम म्हटले, ठीक आहे सुग्रीव, खूप वर्ष तू एवढा त्रास भोगलायस, आता मजा करून घे, काय की नाही. 4 वर्ष संपले, 4 महिने संपले, सुग्रीचा पत्ताच नाही. कारण का, हा एवढा लीन झाला, बाहेर पडलाच नाही तो बेडरूममधून 4 महिने. मग रामा लक्ष्मण पडला, लक्ष्मण त्याला जा आठवण करून घे, रिमाइंडर पाठव त्याला. लक्ष्मण गेला, हे तू बाहेर येतो की नाही. आणि काय म्हणतोय, जर तू बाहेर पडला नाहीस ना, ज्या दारीने ज्या वाटेने माझ्या भावानी वालीला पाठवले ना, त्या वाट्याचं गेट अजून उघडच आहे, पण झालं नाही आहे. म्हणजे काय, तुला पण तेव्हा विचारा सुग्री बाहेर, ओके 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 मी विसरलो हे ते सगळं. मग तेव्हा सुग्री काय करतो, जेवढे वानर आहेत ना सगळ्यांना मेसेज पाठवतो, हे सगळ्यांनी यायचं, टाईम 15 दिवसामध्ये सगळ्यांना यायचं. आणि ते सगळं बिचारे घाबरून सगळं येतात. नंतर सुग्रीने काय केलं, हा सगळे जेवढे वानर सेना होती ना त्यांना 4 भागामध्ये डिवाइड केलं. एकाने नॉर्थला जावा, एकाने साऊथला जायचं, दुसऱ्याने वेस्टला, एकाने ईस्टला. कशासाठी, सीताला शोधायला. तर दुसरं जाऊन सांगितलं नाही, फुल गुगल मॅप. प्रत्येक बॅचला तुम्ही इथे गेला ना हे येईल, मग तिथे हे येईल, मग हे येईल, हे फुल डिटेल. मग हे पॉईंट ना की थांबा जाऊ ना पुढे, सगळं डिटेल सांगत चाललंय. मग राम बाजूला बसले. राम काय म्हणते, अरे सुग्रीव, तुला जिओग्राफीमध्ये भूगोलमध्ये किती मार्क यायचे. कारण तुला एवढं डिटेल नॉलेज, हा गुगलमध्ये काम करतो का तू, लोकेशन्स एवढं कसं काय माहीत तुला. मग सुग्रीला थोडी लाज झाली, लाज वाटू लागली, कसं सांगू काय बाय सांगू, कसं काय सांगू, तशी परिस्थिती झाली. सांग ना, सांग काय झालं, का सांगत नाही. सुग्री म्हणतो, कसं सांगू, ॲक्च्युली ना वाली सारखा मला मारण्यासाठी माझा पाठीच होता. माझ्या प्राणाचं रक्षण करण्यासाठी मी हा पृथ्वीचा प्रत्येक कोपऱ्यात मी सारखं पळून गेलो, इथे पळालो, तिथे पळालो, इथे त्याने काय झालं, फुल नॉलेज आलं. आता विचार करा, तेव्हा सुग्रीला वाटत असेल, अरे काय माझं लाईफ, मी इथे पळतोय तिथे पळतोय, आहे की नाही, ते वाटत असेल ना. पण काय झालं, ते वेस्ट होतं का. शिकलेलं कधी वाया जात नाही. म्हणून ते नॉलेज आता कुठे कामाला आलं, भगवंताचा. म्हणून लाईफमध्ये कधीही अरे मी तिथे जॉब केलं होतं ते वेस्ट झालं, मी हे शिकलो ते वेस्ट, नो. वेस्ट कधी होतं, जेव्हा आपल्याला कुठलाही विषय कसं आणि कुठे अप्लाय करायचं ते माहीत नसतं ना, तेव्हा वेस्ट होतं. तर परत अर्जुनाकडे जस्ट डुटूर घेतला एक लेसनसाठी. तर अर्जुना एवढा एक्सपर्ट होता, प्रत्येक गोष्टीमध्ये एक्सपर्ट होत होते. आपल्या पण जीवनात आपण एक्सपर्ट व्हायचाच प्रयत्न करतोय, आहे की नाही. अर्जुन सारखा मरेपर्यंत तेच आपण प्रयास करतोय, प्रयत्न करतोय. माझ्याकडे पैसा यावा, मी स्मार्ट दिसावा, मी हे सगळं काय. आणि आपल्याला वाटतं काय, हे सगळं झालं ना तरच माझं लाईफ परफेक्ट आहे. इज इट नॉट. परफेक्शन ऑफ लाईफ म्हणजे काय, इफ आय बिकम ऑल दिस थिंग्स.
हे सगळं झालं तरच मी परफेक्ट आहे. त्याच आपलं तेच मेंटॅलिटी आपण जीवन जगतोय, पण ते कम्प्लीट नाही आहे. म्हणजे एका विधान आपला विचार केला ना तर म्हणजे काय, आपण केवळ स्किल्स साठवतोय की नाही, हे स्किल्स ते स्किल्स. आणि आपलं एज्युकेशन सिस्टम पण कसं आहे, हेच आहे. आपल्याला केवळ काय करतं ते स्किल्स मध्ये एक्सपर्ट होण्याचं प्रशिक्षण आपल्याला देत आहे. आपलं शिक्षण कशासाठी आहे, स्किल्समध्ये. पण जेव्हा महाभारत युद्ध स्टार्ट झालं ना, पहिल्याच दिवशी दोन्ही पार्टी आले कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती, तेव्हा अर्जुन कृष्ण काय म्हणतोय, सेनयोर उभयोर मध्ये रथ स्थापयमे अच्युता. कृष्णा तू माझ्या रथाला काय कर, दोन सेनाच्या मध्ये घेऊन जा. तर कृष्ण म्हणतो का, म्हणून युद्ध तर एका बाजूने होते ना, तुला मध्ये कशाला जायचंय. तर अर्जुन म्हणतोय मला बघून घ्यायचंय. काय बघायचंय, माझ्या पतीने आणि प्रतिपक्षामध्ये कोण कोण युद्ध करणारे, कोण आलेत बघून घ्यायचं मला. आता इथे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हे युद्ध काय बाहेरच्या लोकांमध्ये का, कुणामध्ये, घरच्या लोकांमध्येच, भावनांमध्येच ना. म्हणून या पक्षात आणि त्या पक्षात, या पार्टी किंवा त्या पार्टीमध्ये कोण त्याला माहित होतं का, माहितच होतं ना, आहे की नाही. तरी कृष्ण अर्जुन काय म्हणतात, मला बघायचं. तर कृष्ण म्हणतात ठीक आहे बघून घे. आणि काय बघतोय, समोर कोण आहे, पितामह आहेत, गुरु आहेत, गुरु आहेत ना, मग त्यांचे मित्र आहेत, बंधू आहेत, मुलं आहेत, नाती आहेत, वेलविशर्स आहेत, एवढे काही. आता ते सगळं माहीत होतं. युद्धभूमीवर येण्याच्या अगोदर अर्जुनाची मेंटॅलिटी काय होती, हे सगळे कोण आहेत, माझे शत्रू आहेत, आहे की नाही. शत्रूची भावना होती म्हणूनच आले ना त्यांना मारायला. पण त्यांना बघितल्यानंतर अर्जुनाची मेंटॅलिटी चेंज झाली. आता कसं बघताय ते, माझे मित्र आहेत, माझे कुटुंबातील लोक आहेत, आहे की नाही, माझे वडील आहेत, माझे गुरु आहेत, हे ते शत्रू भावना काय झाला, निघून गेला. ते बघितल्यानंतर काय म्हणतो अर्जुन, मी युद्ध करत नाही, माझ्याशी युद्ध होणार नाही. हातातला गांडीव हातापायात कंपन होऊ लागलं, हातातला गांडीव खाली पडून गेला. अर्जुनाच्या हातातून कधी गांडीव पडत नव्हता, धनुष्याचं नाव होतं गांडीव, कधी खाली पडत नव्हता. आणि अर्जुनाने आपल्या जीवनामध्ये अशी प्रतिज्ञा घेतली होती की जो कोणी असू दे, जर मला एकदा पण सांगितलं ना की अर्जुन तुझं धनुष्य ते टाकून दे, खाली ठेव, मी त्याला मारून टाकणार. म्हणजे तेवढा अर्जुनाचा गांडीव प्रिय होता की एक क्षण पण तो हातातून कधी सोडायचं नाही. त्या माणसाच्या हातातून तेच गांडीव काय झालं, घसरत चाललं, खाली पडून झालं. अर्जुन म्हणतोय मला चक्कर येते, समोरचं काय दिसत नाहीये, मी काय करावं न करावं काही मला कळत नाही, समजत नाहीये. धर्म काय अधर्म काय, माझी रिस्पॉन्सिबिलिटी काय, काही मला समजत नाही. हे सगळं म्हणून अर्जुन खाली पडून गेला रडत, माझ्याशी युद्ध होणार नाही. म्हणतो त्यांच्या हाताने मी मरून जाईन, पण त्यांना मारणं माझं शक्य नाहीये. मला हे राज्य नको, किमनो राज्य न गोविंद, हातात वाटी घेऊन मी भिक्षा मागीन, पण युद्ध माझ्यातून शक्य नाही. काय झालं अर्जुनची परिस्थिती, डिप्रेशन मध्ये गेला तो. अर्जुन डिप्रेशन मध्ये गेला. डिप्रेशन म्हणजे काय, डिप्रेशन मध्ये जाणं म्हणजे काय, जेव्हा माणूस आपला कर्तव्य जे काय तो करायचे तो करू शकत नाही, त्याला करायची इच्छा आहे पण तो
करू शकत नाही. त्याने होत नाही, त्याला कळत नाही का होत नाहीये. असं नाही करायची इच्छा नाहीये, इच्छा आहे पण तो काही करू शकत नाही. तो पळून जातो, कोसळतो तो. अर्जुनाची परिस्थिती तशी झाली. विचार करा, ज्या युद्धासाठी त्याने 13 वर्ष प्रॅक्टिस केली होती, स्वर्गलोकपर्यंत गेला अस्त्रशस्त्रासाठी. 13 वर्ष प्रॅक्टिस नॉट अ जोक. पण काय झालं? आणि अर्जुन असं नाही की ठीक आहे बाबा, याने जर युद्ध नाही केलं तर आपण तरी युद्ध चालेल. अर्जुन कोण होता? तेंडुलकर सारखा. विचार करा, म्हणजे आमच्याकडे तेंडुलकर आता कोणा मला माहित नाही क्रिकेटचं. हां, कोहली. जर आपला हां, जर ठीक आहे कोहली, हां विराट कोहली, जर इंडिया पाकिस्तानचं मॅच झालं फॉर एक्झाम्पल, त्यात फुल इंडिया पाकिस्तान म्हणजे फुल दोन्ही देश फुल रेडी आहेत, स्टेडियम फुल आहे. हां, लोकांनी लाखो रुपये देऊन तिकीट विकत घेतलंय, सगळं रेडी आहे. पाकिस्तानने आपला इनिंग्स खेळलाय आणि आता इंडियाचं टर्न आहे, तेव्हा कोहली म्हणतो मी बॅटिंग करणार नाही. काय होईल? अर्जुन तसा होता, तो मॅन ऑफ द मॅच होता. त्याच्यावरती एवढी जबाबदारी होती, म्हणजे इथे युद्ध जिंकणं म्हणजे केवळ अर्जुनानेच होणार, दुसऱ्या म्हणाली कुणाशी होणार नाही, शक्यच नाही. तसला माणूस डिप्रेशनमध्ये गेला. आत्ता विचार करा, अर्जुनाच्या जीवनामध्ये असली परिस्थिती फक्त एकदाच आली. जेव्हा महाभारत युद्ध होत होतं ना, तेव्हा अर्जुनाचं वय किती माहिती मला? 100 वर्ष. देवर ऑल 100 years old. तेव्हा त्यांना ऑलरेडी त्यांना मुलं, ग्रँड चिल्ड्रन, नातसगडे होते. म्हणजे त्या लोकांनी 100 वर्ष नुसतं हालत सोसले त्यांना राज्य नव्हता, काही नव्हता. आत्ता राज्य प्राप्त करायची काळ आली होती, आता राजा व्हायची काळ आली होती. आणि अर्जुन काय म्हणतोय? मला काही नको, माझी होणार नाहीये, शक्य नाहीये, मला नकोच. मी चाललो जंगलामध्ये भिकारी होऊन, मी भीक मागून आपला जीवन व्यतीत करेन, पण मी युद्ध करणार नाही. कसं लक्षण आहे ते? डिप्रेशनचं लक्षण. अर्जुनाच्या जीवनामध्ये एकदा झालं, आपल्या जीवनामध्ये दिस इज द पॉइंट. तुम्ही विचार करा, मी म्हणतो म्हणून नाही, तुम्ही विचार करा, असल्या परिस्थिती, आपल्या संघटना आपल्या आयुष्यामध्ये, आता तुम्ही सगळं 30, 35, 40 असतील मेजॉरिटी, 45 ॲट द मोस्ट. तर तुमच्या जीवनामध्ये किती वेळा असलं परिस्थिती आली? तुम्हीच नाही, जगात प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये दररोज आपलं परिस्थिती असते. यू आर नॉट एक्सेप्शन. किंवा तुम्हीच नाही आहे, सगळ्यांची परिस्थिती अशीच आहे. आणि काय करतो आपण? त्यातून बाहेर पडण्यासाठी काय करतो आपण? विचार करा, जगातले लोक काय करतात असं पासून बाहेर यायला? नशा करतात किंवा मैं दुनिया के हम हर गम को धुआ में उड़ाता चला. ऐकलं नाही गाणं हे? ऐकलं की नाही? ऐक नाही. मैं दुनिया के हर गम को धुआ में उड़ाता चला. पण होतं का तसलं? तसं काय घडतं का? काही घडत नाही, तोच धुवा होऊन जातो. म्हणतात ना, सिगारेट ओढलं ना त्याचे 3 फायदे आहेत. कधी ऐकले का सिगारेट ओढण्याचे 3 फायदे? कधी ऐकलंय? नुकसान ऐकलंय आपण, हानिकारक पण ऐकलंय, पण फायदे ऐकले का? मला सांगतो आता, तुम्ही कधी म्हातार होणार नाही. सिगारेट ओढलं ना, सिगारेट ओढलं ना की तुम्ही म्हातार होणारच का? आधीच पडणार तू. दुसरा, तुझ्या घरी कधी चोर येणार नाही. का?
कारण तुझे लंग्स एवढे खराब होतील, एवढा खोकला लागेल, रात्रभर खोकत असतील, झोप लागणार नाही. खोकत बसले काय होईल, चोर जरी आला ना तो बघेल आपल्या आवाजाने हा अजून जागा आहे, कोण झोपलेला नाही, म्हणून तुझ्या घरी कधी चोर येणारच नाही. आणि तिसरा, तुला कधी कुत्रा चावणार नाही. काय म्हणून, कसं काय, कधी कुत्रा चावणार नाही. नाही काय काय सांग ना. नाही नाही तसं नाही. कारण तो सिगारेट ओढून ओढून त्याला एवढे बिमारी, एवढं लंग्स घेऊन जाईल ना, तो चालू पण एवढा वीक कमजोर होईल, तो चालू शकत नाही. तो आता काठी घेऊन चालेल. मग आता काठी असेल तर कुठलाही कुत्रा जवळ येणार नाही, म्हणून तुला कुत्रा काही चावणार नाही. तर लोक सिगारेट ओढतात, दारू पितात, का म्हणून, डिप्रेशन कमी. शेवटी काय म्हणून माणूस ग्लास घेऊन, सगळ्यातल्या सगळ्यांनी मला सोडून घेतलं, बायको गेली, मुलं गेलं, हे गेलं, पण तू मला मध्ये सोडत नाही. चीअर्स. असल्या गोष्टी करतात ग्लासाने गेलो लोक. कितीतरी व्यसने, कशामुळे, डिप्रेशनमुळे. त्यातून बाहेर पडण्यासाठी ते टेन्शन, लोकांना विचारतो तुम्ही का दारू पिता, एकच आन्सर, युनिव्हर्सल आन्सर आहे, टेन्शन. आणि शनिवारी रात्री आठवड्याचं फुल टेन्शन घेऊन मित्र बसतात, है की नाही, पार्टी बोलवतात, कशासाठी, टेन्शन. आणि आधी कोण सांगत नाही. आधी कोणी माणूस, कुठलाही पुरुष आपला प्रॉब्लेम सांगत नाही. 2 घोट गेले ना आतमध्ये, 2 पेग आतमध्ये टाकलं की नाही, मग सगळा बाहेर पडतो. अरे काय सांगू, ती माझी बायको आहे ना, ती अशी करते, ती तशी करते, आणि तो कार्टा, तो माझा मुलगा, सगळं काय. तू सांगतो अरे हे तर काय नाही रे बाबा, तुझं प्रॉब्लेम तर एवढंच आहे, तर माझं काय सांग, तो सांग. शेवटी काय, ठीक आहे बघ, तुझा पण तेच प्रॉब्लेम आहे, माझं पण तेच प्रॉब्लेम आहे, म्हणून शेवटी काय करायचं, तू विसरून जा, मी पण विसरतो, गाल घोट घालत जा. दारू पिताना हेच गोष्ट असते, सगळं काय बाहेर. मी कित्येकांना विचारलं मी, आणि इथेच इंडियामध्ये मी कुठे कुठे सगळं विचारलं का पितो तो, तर एकच युनिव्हर्सल आन्सर काय, म्हणून टेन्शन. पण त्याने काय टेन्शन थांबतं का, संपतं का टेन्शन. दारू पिऊन आला रात्री, पैसे गेले, भांडण झाली, शिव्या घातले, मारपीट झाली, रात्री घरी दोस्ताने येऊन, मित्राने येऊन काय केलं, टाकून गेलं घरी. बायको रात्री काही म्हणत नाही, बायको रात्री काही बोलणार नाही, ती काय घेईल, घेऊन बेडरूमला टाकून देईल. का रात्री काय म्हणत नाही, कारण तिला माहित आहे गाडी गिअरमध्ये आहे, गाडी फुल गिअरमध्ये आहे की नाही, म्हणून ती काय बोलते, काय बोललं ना मग तो काय करत, काय गॅरंटी देतो, आहे की नाही, मारणार, लात मारणार, हे करणार, ते करणार, म्हणून ती काहीही बोलत नाही, बेडरूमला टाकून देईल. आणि सकाळी उठलं ना की भजन चालू राहते, मेल्या कुत्र्या, अक्कल नाही, हलकट बुद्धी नाही, हे नाही, कसा जीवन जगतो, रात्री केव्हा झाला, हे ते एवढ्या शिवी घालते बायको, मग एवढा शिवी घालते, एवढ्या इगोला हट करते बायको, मग परत जातो तू पुढच्या शनिवार वेट करतो. म्हणजे काय, सायकल चालत असते ते, आहे की नाही. पिणं, शिव्या ऐकून घेणं, इगो हट करून घेणं आणि परत पिणं, हे चालत असतं. मग अजून एक स्टेप वरती, त्याने जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, त्याने डिप्रेशन बाहेर नाही आलं, तर सायकॅट्रिक कन्सल्टन्सी, तेव्हा डॉक्टरकडे जातो, आहे की नाही, तेव्हा काउन्सिलिंगसाठी जातो, सायकोलॉजिस्टकडे जातो. आणि सायकॅट्रिस्ट, आता मी पण डॉक्टर आहे, सायकॅट्रिस्ट काय करतात, आणि एकच टॅबलेट देतात ते लोक. किती टॅबलेट दिलं, एकच टॅबलेट. कसं टॅबलेट दे, झोपून न रहेगी बास न बजेगी बासुरी, आहे की नाही. झोपला की टेन्शनच नाही, परत किती वेळ झोपू शकतो, उठला परत तेच सीन, मग परत काय
कधी कधी एवढा टॅबलेट्स घेतो की झोपतो की उठतच नाही मग तो. पहिला एका टॅबलेटने थोडा आराम होतो, नंतर वाटतं नाही डोस वाढवा, 2 टॅबलेट 3 टॅबलेट, नंतर त्याला एवढं टेन्शन वाढते ना 2-3 काय एक स्ट्रिपच घेऊन टाकतो. असं झोपतो की कधी उठतच नाही. एक बार सोना फिर उठना ही नाही. त्यानेही नाही झालं. जेव्हा असं वाटतं की जगणं मरण्यापेक्षा जास्त कठीण आहे. जगणं आपल्याला माहिती आहे, मरणं खूप कठीण असते. मरण खूप कठीण आहे की नाही. भीती वाटते की आपल्याला, ते विचार करूनच भीती वाटते. पण ह्या लोकांना कसं होतं परिस्थिती, त्यांची अवस्था, जगणं त्यांना कठीण होऊन जाते. त्यांना वाटतं मरणं खूप सोपं आहे म्हणून सुसाईड करून घ्या. जगात काय चाललंय, आम्ही हॉस्पिटलमध्ये कित्येक तरी पेशंट बघितले. का ते लोक मरतात, का व्यसनाचे कारण काय आहेत, हेच सगळं कारण आहे. टेन्शन, डिप्रेशन. पण अर्जुनाने असलं काही केलं नाही. हे पॉइंट मी तुम्हाला सांगायचं. अर्जुनाने कुठलंही व्यसन केलं नाही. अर्जुन जाऊन ते पाठीमागे बसून पॅकेट काढलं नाही. आपल्या देशात काय होतं, आपण बाल्कनीत जाणार किंवा कार पार्क करणार, बाईक पार्क करणार, कुठे बसणार बाजूला. अर्जुनाने तसलं काही केलं नाही. कृष्णा एक 5 मिनिट टाइम दे, पाठीमागे जातो, थोडा बोलून घेतो, धूम्रपान करून येतो. तसलं काही केलं नाही. त्यांनी काय केलं, त्यांनी जे केलं ना ते आपण करत असतो. पण त्याच्या अगोदर अर्जुनाकडे एवढे स्किल्स होते, अपार स्किल्स होते. पण तेवढ्या स्किल्स असूनही त्या स्किल्सने त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी आपल्या डिप्रेशनतून तो बाहेर पडू शकला नाही. हे सांगण्यासाठी तुम्हाला त्या आपल्याला काय वाटतं, माझ्याकडे पैसा असला ना मी जीवनातला सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. मला पोझिशन असली ना मी सगळं करू शकतो. मला हे असलं ना, म्हणजे शेवटी काय सारांशामध्ये स्किल्स असले ना मी माझ्या जीवनातला सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. चांगला बंगला घेऊ शकतो, फ्लॅट घेऊ शकतो, मी कार घेऊ शकतो, एरोप्लेन, आम्ही बुर्ज खलिफामध्ये पण फ्लॅट घेऊ शकतो. पण त्यांना विचारा, राहणाऱ्या लोकांना त्यांची अवस्था काय. सब दारू पण झोपत असतात लोक. स्किल्सहून तुम्ही सगळं काही साठवू शकता. सोना, चांदी, कार, बंगला, हे सगळं काही. पण त्याने तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. तुमचा दुबईचा राजाला 25 बायको का, कशाला पाहिजे 25 बायको. त्याचा अर्थ काय, तो एका बायकोने हॅपी. राजा असूनही, एवढा पैसा असून, सोना सगळं असूनही तो हॅपी नाहीये. म्हणून तो काय करतो, त्याला वाटतं की अजून बायकाशी संबंध केला, लग्न केलं ना तर मी हॅपी होणार. पण आहे काय. तर म्हणून एक तुम्ही निश्चय करून घ्या, आपला जे फिलॉसॉफी आपल्या लाईफची, की मी हे साठवलं, ते केलं मी हॅपी होणार. अर्जुन हॅपी झाला नाही, अर्जुन डिप्रेशनमध्ये गेला. तर आपण कोण. हिंदीमध्ये म्हणतात ना, तुम किस खेत की मुली. अर्जुन सारखा माणूस, आपल्या अर्जुनचे गुण बघितलं, आपण लक्ष बघितलं, त्यात आपण किती काय आहोत, आपल्यात काय तेवढं आहे का, तेवढं एक्सपर्टीज आहे का, तेवढे स्किल्स आहेत का, तेवढं आपण इंद्रियांवरती, आपल्या मनावरती आपला कंट्रोल आहे का, काही नाही आहे. मग अर्जुन डिप्रेशनमध्ये गेला तर मी डिप्रेशनमध्ये जाणार नाही असला विचार करणं हे मूर्खत्व आहे. आणि असा विचार येणारच आहे, कारण का आपण आपल्याला माहिती आपली परिस्थिती काय, ऑफिसमध्ये काय होतो
हा घरात आले आपल्याला वाटतं की अरे पैसा आला, पण त्या पैशासाठी आपली काय अवस्था होते, रात्री झोप लागत नाही. चांगला बेडरूम आहे, एसी आहे, चांगला बेड पण आहे, पण झोपासाठी बेड हाऊस गरज नाही आहे. झोपण्यासाठी एसी रूम गरज नाही आहे. हिंदीमध्ये म्हणतात ना, नींद न देखे, ऐकले का, नींद न देखे तुटी खाट, भूक न देखे बासी भात. भूक लागली ना, रात्रीचं असलं तरी खाणार ते, भूक लागली तर. आणि झोप आली ना, मग हे बेड पण नको, कुठे पण बॅल्कनीमध्ये रोडवर बसून पण असा हात ठेवून झोपू शकतो. म्हणून झोपण्यासाठी त्याच्यावर गरज नाही आहे. आपल्याला वाटतं एसी रूम असलं, बेडरूम असलं, चांगला बेड असलं किंवा चांगला झोपेल, नाही. झोपेसाठी आवश्यक आहे पीस ऑफ माइंड, मनशांती. मनशांतीची गरज आहे. आज लोकांना सगळं काय आहे, पण मनशांती नाही. मग अर्जुनाने काय केलं? अर्जुनाकडे एवढे स्किल्स होते, पण त्या स्किल्सने तो डिप्रेशनहून बाहेर येऊ शकला नाही. अर्जुनाकडे स्किल पॉवर होतं, पण काय नव्हतं? विल पॉवर नव्हतं. म्हणून मनावरती मात करायचं म्हणजे त्याला स्किल नको, त्याला पाहिजे काय? विल पॉवर. म्हणून स्किल पॉवर बरोबर आपण काय साठवलं केलं पाहिजे? विल पॉवर. हल्ली लोकांना स्किल्स खूप आहेत, पण आयुष्यात थोडं काही वरखाली झालं ना, लगेच कोसळून जातात ते लोक. दे कोलॅप्स लाईक एनिथिंग. दे कांट टेक इट बियॉन्ड देअर कॅपॅसिटी टू डायजेस्ट दॅट थिंग. हाऊ दिस कुड हॅपन टू मी. असं कसं झालं? असं कसं काय झालं? असं कसं झालं? कधीही काही होऊ शकतं, पण ते झेलण्याची शक्ती ना स्किल्सने होत, ते विल पॉवरने होते. म्हणून ते विल पॉवर कसं येईल ना, ते आपण शिकायला पाहिजे. आणि विल पॉवर हे मनाचा फंक्शन आहे. आपलं मन नेहमी 3 काम करत असतो. काय ते? थिंकिंग, सारखं चालत असतं ना ते थिंकिंग. दुसरा फिलिंग, जे आपण विचार करतोय ते आपण एक्सपिरियन्स करायचा प्रयत्न करतोय. थिंकिंग, फिलिंग है ना. नंतर विलिंग, काय करायचं. आता आंबा बघितला, आंबा खायचा आहे, आंबा खायचं म्हणून काय तर विचार येतो, थिंकिंग. नंतर आंबा कसा असेल ते आपण टेस्ट करतो. नंतर घ्यायचं की नाही ते आपण डिसाईड करतो. सो थिंकिंग, फिलिंग आणि विलिंग. तर म्हणून अर्जुनाचं शरीर खूप पॉवरफुल होता, पण त्या क्षणी काय झालं? अर्जुनाचं मन बलहीन झालं, कमजोर झालं. ते विल पॉवर बिकेम वीक. म्हणून सत्संगमध्ये का जावं? कशाला आपल्याला स्पिरिच्युअल लाईफ पाहिजे? हेच टाइम मी घरी बसलो ना, 1 तासामध्ये मी कितीतरी पैसे कमवू शकतो. पण लक्षात ठेवा, त्या पैशाने तुम्ही मनावरती मात करू शकत नाही, मनाला तुम्ही नियंत्रण करू शकत नाही. जर मनाला जर नियंत्रण करत असेल ना, तर आपण पण तेच करायला पाहिजे जे अर्जुनाने केलं. अर्जुनाने काय केलं? कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वाम धर्म समूढचेतः यश श्रेयसाम निश्चितम ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम साधी माम त्वाम प्रपन्ना. याचा अर्थ काय? अर्जुन म्हणतायत, कृष्णा, माझा हृदयाचं दौर्बल्यमुळे, माझा वीक माइंडमुळे काय झालं? मी काय करावं किंवा ना, माझं कर्तव्य काय, माझं धर्म काय, चांगलं काय, वाईट काय, मला काही कळत नाहीये. कारण का? वीकनेस ऑफ हार्ट, कार्पण्य दोष. म्हणून ह्या क्षणी मी तुमचा शिष्य आणि तुम्ही माझे गुरु, तुम्ही मला मार्गदर्शन करा. तुम्ही मला मार्गदर्शन करा, तुम्ही मला सांगा. आणि तेव्हा कृष्णाने ॲक्च्युअली त्या पॉईंट नंतर
कृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगायला सुरुवात केली. आणि संपूर्ण भगवद्गीता ऐकल्यानंतर कृष्ण काय म्हणतात, अर्जुना इति ते ज्ञानमाख्यातं गुह्यात् गुह्यतरं मया विमृशैताद शेषेणा यथा इच्छेसी तथा कुरु. हे अर्जुना, तुला आत्तापर्यंत एका तासामध्ये, या एका तासात मी तुला सगळं काही गोष्टी त्याला डिटेल्सनी सांगितलंय, फुल डिटेलने सांगितलं तुला. आता तू काय, माझं काम संपलं तर तुझं काम स्टार्ट होते. काय ते, तू ऐकलेल्या गोष्टींवरती विचार कर, एकदा नाही दोनदा नाही, विमर्शैताद अशेषेणा विचार कर आणि नंतर तू डिसाईड कर काय करायचं ते. यथा इच्छेसी तथा कुरु, तुला वाटेल ते कर. अर्जुनने ओपन सांगितलंय, सॉरी कृष्णाने असं नाही म्हटलं ए मी भगवान आहे तू माझं ऐकलं पाहिजे. फोर्स नाही, प्रेमामध्ये फोर्स नसतो. एका मुलीच्या डोक्यावरती गन ठेवून ए आय लव्ह यू म्हण, ती म्हणेल, पण ते आय लव्ह यू कुठून येते, इथून की इथून, हां तोंडातून येते का, तिला भीती आहे म्हणून. जेव्हा तू गन काढलास ती काय म्हणेल, आय हेट यू. म्हणून कृष्ण अर्जुनाला फोर्स करत नाहीये, ए ऐक माझं. भगवंत कुणालाही फोर्स करत नाही. भगवंत काय करतात, आपल्या सगळ्यांना मार्ग दाखवतात आणि चॉईस तुझी, चालायचं आहे नाही चालायचं आहे, करायचं आहे नाही करायचं, फॉलो करायचं नाही करायचं, तुझं चॉईस आहे, इट्स अप टू यू. पण अर्जुनाने काय केलं, अर्जुन म्हणतात कृष्णा तुम्ही आत्तापर्यंत जे काही सांगितलं ना त्याचा प्रभाव काय, नष्ट मोहो स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादात्मय अच्युता स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनम तवा. कृष्णा तुम्ही सांगितलेल्या गीतेमुळे आतापर्यंत मी ऐकलं ना, काय झालं त्याने, नष्ट मोह. मी आत्तापर्यंत मोहात होतो, आत्तापर्यंत मला वाटलं की हे माझे हे सगळं आहेत, पण खरं म्हणजे कोण, हे माझे शत्रू आहेत. मी मोहात होतो, पण तुम्ही दिलेल्या ज्ञानाने काय झालं, ते त्या मोहातून मी बाहेर पडलो. फर्स्ट इफेक्ट म्हणजे गीता ऐकल्याने किंवा सत्संगामध्ये यानंतर काय होते, आपल्याला सगळ्या जे काही विषय आहेत ना ते ॲज इट इज दिसतात. जे काय आहे ॲज इट इज दिसतात. आपण सगळ्या मोहामध्ये राहतो. मोह म्हणजे काय, इल्युजन. इल्युजन म्हणजे जे नाही आहे ते आहे म्हणून आपण विश्वास करतो. जसं आपण रोडवर ड्राईव्ह केला समरमध्ये, मग दुपारी कसं असतं रोड, पाणी असतं सारखं, त्याला काय म्हणतात मिराज. पण पाणी आहे का, पाणी नाही आहे. तसंही आपल्या जगामध्ये सगळं काय, अरे हे आहे ते काही नसतं, पण आपलं मन काय करतं, आपल्याला ते दाखवतं की आहे म्हणून, त्याला म्हणतात मोह. तर अर्जुन म्हणतायत माझा मोह काय झालं, नष्ट झालं. आता मला जे काय आहे ना स्पष्ट रूपाने दिसतं ते. फर्स्ट यू विल सी थिंग्स ॲज इट इज, इन रियालिटी, नॉट इल्युजन. नष्ट मोह स्मृतिर्लब्ध्वा, माझी मेमरी गेली होती, पण काय झालं, स्मृतिर्लब्ध्वा परत आली ती. कशाने आली ती, त्वत् प्रसादा, तुमच्या कृपेने. प्रसाद म्हणजे काय, कृपा. हो अच्युता तुमच्या कृपेने ते परत मला आली. म्हणून म्हणतात स्थितोस्मी. आत्तापर्यंत काय होतं माझी परिस्थिती, काय करायचं नाही करायचं, मी कोण आहे काही कळत नव्हतं, माझी स्थिती खूप गंभीर होती. पण आता मी स्टेबल झालो आहे. लाईफमध्ये स्टेबल व्हायचं. आयुष्यभर खूप लोक असं होतं, काय करू इथे करू तिथे करू, हे करू ते, लग्न करू की नाही करू, जॉब करू की नाही करू, हे करू की नाही, कन्फ्यूज असतात. तर गीतेने काय होईल, सत्संगाने काय होईल, स्थितोस्मी, स्टेबल होईल लाईफ. आणि गता संदेह, जेवढे डाऊट्स असतील ना, संदेह, ते सगळं बाहेर दूर. म्हणून हे 4 घडलेत. काय झालं, माझा मोह नष्ट झाला, स्मृती परत आली, काय झालं अजून, स्टेबिलिटी आली आणि सगळे डाऊट्स क्लिअर झाले. म्हणून करिष्ये वचनं तवा, तुम्ही जे काही सांगणार ना ते मी करणार. म्हणजे काय आलं, विल पॉवर आली. म्हणून तुम्ही जे काय करता चांगलं आहे ते,
पण त्याचं सोबत काय पाहिजे, स्किल्स बरोबर विल पॉवर पण घ्या. कारण लाईफमध्ये सक्सेसफुल अर्जुना सक्सेसफुल कसं काय झालं, स्किल पॉवर बरोबर विल पॉवर आली तेव्हा तो सक्सेसफुल झाला. म्हणून आपण जर सत्संगामध्ये आलो, आपण जर भगवद्गीता वाचन केलं तर काय होते. आणि इम्पॉर्टंट भगवद्गीता काय आहे, भगवद्गीता भगवंतांनी अर्जुनाला दिलेलं ज्ञान आहे. बाबा तू कोण आहेस, मी कोण आहे, तुझा मला संबंध काय आहे आणि तू काय करावं, तुझं कर्तव्य काय, तेच भगवंत, अजून काही नाही. म्हणून आपण संसार आहे आपला, बायको आहे, मुलं आहेत, हे आहे, जॉब, ठीक आहे, फाईन, दॅट्स गुड, ते पाहिजेच आपल्याला. कारण शरीर आहे ना, शरीराला आहार पाहिजे, निद्रा पाहिजे, भय पाहिजे, नाही मैथून पाहिजे, ते सगळं साठी हे सगळं पाहिजेच. पण त्याच्यासोबत आपल्याला विल पॉवर पण पाहिजे. आणि ते विल पॉवर येईल आपण सत्संगामध्ये जातो, गीता वाचलं आणि कृष्ण शरण घेतलं. आणि त्या विल पॉवरसाठी कृष्णाचा आश्रय, कृष्णाचा जे अनुग्रह आहे, ब्लेसिंग्स आहे, ते कसं येतं, कृष्णाशी संबंध. आपण जेव्हा कोणाचं ऐकतो ना तर काय होते, त्या व्यक्तीशी आपला संबंध होतो. आणि संबंध होतो तेव्हा काय होतं, ते व्यक्ती आपल्याला सगळं काय देतं. आता आपलं मुलं सगळं ऐकतात आपलं, म्हणून आपण काय करतोय, आपण जसं तसं ऐकतो म्हणून आपण त्यासाठी कपडे, त्याचं एज्युकेशन, हे सगळं करतो आपण. का म्हणून तो आपल्यासोबत आहे आणि आपण सांगितलं तो ऐकतोय म्हणून. म्हणून जेव्हा आपण पण कृष्णाशी संबंध करून त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकून त्याच्यानुसार त्याच्याप्रमाणे आपण जर जीवन व्यतीत केलं ना तर ऑटोमॅटिकली माइंड कंट्रोल होते. आणि कृष्णाशी संबंध करण्याचा सरळ मार्ग आहे त्याचं नावाचा जप करणं. सिंपल. वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या पद्धती होती. कृती येतात ध्यायकम विष्णू त्रेतायाम यज्ञमुखे द्वापरे परिचर्यायाम कलौ तद्धरी. सतयुगामध्ये ध्यानाचा मार्ग होता. तेव्हा आयुष्य 1 वर्ष होती. जगायचे लोक 1 लाख वर्ष, म्हणून तेव्हा 20,000 वर्ष 30,000 वर्ष तपस्या करायची. आपल्याशी होणार नाही, आपण बसू शकत नाही. तुम्ही बसलात किती पोस्ट चेंज करता, चालू पायवर खाली वर खाली पाठ असं तिथे करता की नाही, कारण आपलं बॉडी नाही आता तसं करू शकत नाही आपण. तर आपण कुठे ध्यान करत बसणार आहे की नाही. दर 5 मिनिटामध्ये असं असं करतो आपण, काय करतो तसं. हे बॉडी तसं आहे कलियुगाचा. मग त्याच्यानंतर त्रेतायुगामध्ये यज्ञच पद्धती होती. यज्ञ होम करा. आता हे आपण तेही करू शकत नाही, कारण का तसले प्युअर ब्राह्मण नाही आहे, तसले प्युअर घी नाही आहे, परत प्युअर काही नाही आहे, म्हणून ते पण पॉसिबल नाही आहे. नंतर द्वापरयुग आली तेव्हा अर्च विग्रह, मंदिरामध्ये विग्रह आराधना होती, तेही आपण करू शकत नाही. का? त्याचे पण नियम खूप आहेत. नुसता आंघोळीचे नियम आपण जर आज फॉलो केला ना तर आजच्या काळात आपण बाथरूममध्ये बाहेर येणार नाही. आता लोक हे ते जाऊन आंघोळ करत नाही. म्हटलं ना, पाणी पण यूज करत नाही. गावात आपण जातो आपल्या सिटीमध्ये 5-5 लिटर पाणी वेस्ट करतो. इथे काय म्हणतात, पाणी वेस्ट करू नका, हे घ्या पेपर. पेपर कोण यूज करतो? काही झोपडपट्टीतले लोक, म्हणजे काही नव्हतं ते पेपर यूज करायचे. आणि इथे बुर्ज खलिफामध्ये राहून पेपर यूज करताय. आणि ते पण पातळ ते पातळ, म्हणजे आपल्या एका पेपरमध्ये 10 पेपर काढू आपण, त्याला म्हणतात टिश्यू पेपर. आम्ही ते आलो, बाथरूममध्ये नळ नाहीये पाय धुवायला, ॲटलिस्ट वॉटर पास करून पाय धुतो आम्ही. आम्हाला ते सवय आहे, ब्राह्मणाला सवय असते ते पाणी धुवायला. मग आम्हाला ते सिंकमधून वॉश बेसिनमध्ये ते पाणी घेऊन पाय धुवायला लागतं. असं परिस्थिती आहे. एवढा घाण तर नाही, आम्ही ते टॉवेल लावतो खाली. मग काय तू पूजा करणार, म्हणून ते पण नाही. म्हणून भगवंतांनी काय केलंय, त्यांना माहिती आहे आपली परिस्थिती काय. आपण बसू शकत नाही, ध्यान करू शकत नाही, आपण होम यज्ञ करू शकत नाही, आपण हे पूजा पण करू शकत नाही, आहे की नाही. म्हणून त्यांनी काय केलंय, बाबा तुला मी सरळ मार्ग दाखवतो. काय, तू फक्त माझ्या नावाचा जप कर. आणि या नावा जपासाठी कुठलाही नियम नाहीये. तू आंघोळ केलंयस नाही केलंय, तू हगला मुकला जे काय केलंय, तू नुसता माझा नावाचा जप कर. आणि बायकांसाठी काही हे नाहीये. 30 दिवस ते जप करू शकत नाही. कारण आपण 5 दिवस दीप लावू शकत नाही, काही करू शकत नाही की नाही. पण
या नाम जपासाठी काही नियम नाही, फक्त एकच नियम आहे, काय? कर. बसून करतो, उठून करतो, चालून करतो, फिरून करतो, झोपून करतो, कसंही कर पण कर. आणि काय ते नाव? हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे. मंत्र पण खूप सरळ आहे, फक्त 3च शब्द आहेत, काय ते? कृष्ण, राम आणि हरे. काही नियम आहे. म्हणून दिवसातून एक 15 मिनिटं, आपण 24 तास आहेत ना, 24 तास मधून एक तर 15 मिनिटं काढून 2 माळा, 1 माळा जप करायला 7-8 मिनिटं लागतात. 2 माळा जप करावास. मला हे सवय आहे, मी खातो, मी पितो, तू जे काय करतो ते कर, पण हे करतोस. 1 महिना करून पहा, नाही तुमच्यात चेंज आलं ना, बदल आली ना, तर पैसा वापस. पैसा वापस. ओपनली सांगतो मी 2nd MBBS होतो 97 मध्ये. तेव्हा मी पण स्टुडंट सारखा एका मित्रवरचं स्कूलमध्ये गेलो, आवडलं, 26 वर्ष 27 वर्ष झालं. तर हे असं आहे ना, तर असं म्हणतो ना, शेवटी एका चांगलं गुलाबजामुन सॉफ्ट आहे, गोड आहे, असं आहे, तसं आहे. मी 100 विषय सांगू शकतो, आहे की नाही, गुलाबजामुनबद्दल. पण मी सांगितलेले विषय ते खरं आहे की खोटं आहे असं माहीत पडलं मला एका सेकंडमध्ये मला माहीत पडलं. कशाने? काय 1 बाईट. 1 बाईट घेतलं ना, इमिजिएटली मला आपलं माहीत पडतं मग सांगितलं विषय खरं आहे की खोटं. म्हणून तुम्ही प्रॅक्टिस करा, तर नाव जप करा. तुम्ही जे काय करताय, जॉब आहे, हे ते 23 तास आणि 45 मिनिटं तुमचे, काय करायचं ते करा. फक्त 15 मिनिटं कृष्ण आणि बघा कसं तुमचं जीवनात बदल येतो. विचार करायचं बदल, फॅमिलीमध्ये कसं तुम्ही एवढं प्रेमाने राहतात. बघू मला एक्सपिरियन्स आहे, मी असं काय बोलत नाही. सांगायचं एकच आहे की बाबा स्किल पॉवर बरोबर विल पॉवर पण डेव्हलप करून एवढंच गोष्ट. हरे कृष्ण. काय प्रश्न असेल तर सांगा, माहिती मला उशीर होत असेल पण कुठलाही काय प्रश्न असेल तर सांगा, विचारू शकता तुम्ही. मन 3 कामं करतं. एक तर विचार करतो, थिंकिंग, फिलिंग अँड डिसिजन, विलिंग. हे झालं मन. मग बुद्धीचं काय काम आहे प्रभू? तर ॲक्च्युली कसं आहे ना, आपल्या शरीरचं डिझाईन कसं आहे, आपलं एक शरीर आहे ना, आपण जे काय बघतोय, बॉडी बघतोय ना, तर मी तुम्हाला बघतोय, तुम्हाला बघताय, पण ते कसलं आहे, कशात तयार झालेलं आहे? पंचमहाभूत. तुला माहिती आहे ना, अर्थ, वॉटर, फायर, एअर आणि इथर. पण ह्याचा अजून एक बॉडी आहे. ह्याच्या हातामध्ये आपलं शर्ट आत काय बाहेरून शर्ट दिसतं, आतमध्ये काय बनियन आहे की नाही, म्हणजे असलं पाहिजे. त्याचप्रमाणे आतमध्ये अजून एक बॉडी आहे. ती बॉडी तयार झाली कशाने? मन, बुद्धी आणि अहंकाराने. माइंड, इंटेलिजन्स अँड इगो. आणि त्याचा आत्मा आहे. तर नॉर्मली सिस्टम कसं आहे आपल्या बॉडीचा, अहंकार सगळ्यात खाली आहे, अहंकारावरती मन आहे, मनावरती बुद्धी आहे. म्हणजे बुद्धीचं काम काय? मनाला कंट्रोल करणं, आणि मनाचं काम आहे अहंकाराला कंट्रोल करणं. हे नॉर्मल सिस्टम आहे. पण हल्ली आपली परिस्थिती काय? अहंकाराने मनावरती मात केलंय आणि मनाने बुद्धीवरती मात केलंय. तर आपण जेव्हा सत्संगामध्ये येतो, आपण जेव्हा शास्त्र वाचन करतो, भगवद्गीता ऐकतो किंवा वाचतो, त्याने काय होते, आपला बुद्धी ते स्ट्रॉंग होते. कारण बुद्धीचा आहार आहे ज्ञान. बुद्धीचा आहार काय आहे? ज्ञान आहे. तर ज्ञानाने काय होते, आपण मनावरती मात करू शकतो. आत्ताच्या परिस्थितीत सगळ्यात जास्त प्रॉब्लेम काय? आपण सगळ्यांची बुद्धीने काय केलंय, मनाने काय केलंय, त्यांनी बुद्धीवरती मात केलंय. म्हणून मन जसं सांगतं ना, आपण काही विचार करत नाही, ते करून टाकतो. वाटेल तसं बोलतो, वाटेल तसं करतो, काही विचार करत नाही. काही न विचार करता पण
काय करत असतो, त्याचा परिणाम काय, हाल सुसायला लागतो. म्हणून जे काही थॉट प्रोसेस येतात ना, विचार, माइंडचं काम काय, विचार करणं, त्यांनी काय केलं पाहिजे, ते फाईल बुद्धीकडे गेलं पाहिजे. मग बुद्धी ते प्रोसेसिंग करते. आता हाऊ टू रिस्पॉन्ड, आता मी काय करावं या परिस्थितीत, मी काय बोलावं, मी काय करावं. मग बुद्धी ती ऑर्डर देईल आणि मग परत इंडिकेशन देते. पण मनाने काय केलंय, बुद्धीला दाबून ठेवलं, हे काय बोलतोय तू, गप, तू काय बोलायचं नाही. म्हणून काय होतं संबंधामध्ये, रिलेशनशिपमध्ये, नवरा बोलतो असा, बायको बोलते अशी, कोणी विचार करतं म्हणून काय, आणि मध्ये अहंकार चढून बसलाय. सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे, मनापेक्षा जास्त मोठा शत्रू अहंकार आहे. अहंकार अति सूक्ष्म आहे, सडला ते, पण एवढ्या भानगडी कशा नव्हते, मी ऐकणार ना, तुम्ही काय ऐकू, तू कोणी मला बोलणार, मी काय कमी आहे का, नवरा असेल तर तू नवरा असेल, पण मी काय कमी आहे का, मी काय जॉब करत नाही का, मी काय हे करत नाही का, मी ते करत नाही का, तू कुठला आला मोठा शाणा. म्हणून सत्संगामध्ये शास्त्र अध्ययन काय होते, बुद्धिस्ट, ते बुद्धी मनावरती मात करते आणि मन काय करतो. सिम्पल एक्झाम्पल, लास्ट एकच विषय सांगतो. शास्त्रामध्ये उदाहरण दिलं आहे, आपला शरीर रथासारखं आहे. या रथाला 5 घोडे आहेत. किती घोडे आहेत, 5 घोडे. या रथावरती एक पॅसेंजर आहे, या रथाला एक ड्रायव्हर आहे. जर आता हे रथ स्मूथली जायचं असेल विदाउट एनी प्रॉब्लेम, तर काय कसं होईल, ते ड्रायव्हरने काय केलं पाहिजे, लगामने त्या घोड्यांना कंट्रोल केलं पाहिजे, तरच प्रवास सरळ चांगला होईल. आणि मग पॅसेंजर कम्फर्टेबल असेल, आहे की नाही, तरच ना. नाहीतर हा घोडा इथे, तो घोडा तिथे आणि लगाम नसेल तर पॅसेंजर काय, तो मध्ये पडेल पण, आहे की नाही, कुठे पडून जाईल माहीत नाही. तसंच आपलं हे शरीर आहे ना, रथासारखं आहे. या रथात 5 घोडे आहेत. काय ते, पंचेंद्रिय, आपले डोळे, आपले नाक, आपली जिव्हा, आपला कान, आणि सगळं डेंजर काय, आपलं चर्म. डोळ्याला पाहिजे रूप. आता घोडा काय करतो, कानाचा घोडा, काही शब्द ऐकू आला ना तिथे पळतो तो, आहे की नाही. डोळा काय करतो, कुठे रूप दिसलं ना तो तिथे पळतो, डोळ्याचा घोडा. रूप दिसलं तिथे पळतो, कान शब्दाने पळून जातो, नाक कुठे चांगला वास आला तो घोडा तिथे पळतो, आहे की नाही. आणि सगळा डेंजर कुठला घोडा आहे, चर्माचा. त्याला काय पाहिजे, स्पर्श. कुठे स्पर्श दिसला तिथे पळतो. तर विचार करा, रथामध्ये 5 घोडे 5 डायरेक्शनने पळाले, मग रथाची अवस्था काय होईल. त्यात जर युनिटी नसेल, 5चा घोड्यामध्ये सिंक्रोनी असेल तर काय होईल, रथ कोसळून जाईल. ठीक आहे, घोडे कुठे जात असेल, पण ड्रायव्हरनी काय करावं, लगामाने त्यांना कंट्रोल करावं. मग कितीही तिथे जात असेल ना, चल मेरे धन्नो, आहे की नाही, एक मारला मग तो काय, आहे की नाही, सरळ. तर म्हणून आपल्या शरीरामध्ये, शरीर रथासारखं आहे, यात 5 इंद्रिय आहेत, हे 5 सांगितलं ना. आणि ड्रायव्हर कोण आहे, मन आहे. ड्रायव्हर मन आहे, सॉरी, ड्रायव्हर मन नाही आहे, इंटेलिजन्स, बुद्धी हा मन आहे. बुद्धी हा मन आहे आणि लगाम हा मन आहे. लगाम मन आणि जो ड्रायव्हर आहे ती बुद्धी, ते बुद्धी आहे. ते बुद्धीने काय करावं, ते मनाला कंट्रोल करावा आणि मनाने इंद्रियाला कंट्रोल करावा. आणि मग आपण आत्मा आहोत, पॅसेंजर. मग आपला प्रवास कम्फर्टेबल असते. हल्ली लोकांचा प्रवास कसा आहे सांगायची गरज नाही, तुम्ही विचार करून घ्या. बायपोलर डिसऑर्डर. आणि काय म्हणतात ते, कसे एक्सेप्ट करतात लोक, काय माहिती आहे त्याची परिस्थिती काय. पण खूप काही गाणी गातात त्यांना, कभी सुख कभी दुःख. तसं नसतं. आपल्याला आवडतं का दुःख, आपण काय एक्सपेक्ट करतो लाईफमध्ये, सुख एक्सपेक्ट. पण काय होतं, आपल्याला किती
पसंत नसेल, किती आवडत नसेल, काही नसेल तरी यू हॅव टू कॉम्प्रोमाइज, यू हॅव टू एक्सेप्ट. तर आपल्या जीवन आपण कसा व्यक्त करतोय? ॲडजस्टमेंटने. म्हणजे मला पाहिजे होतं 100 रुपये, पण किती आलं? 1 रुपये. मग शेवटी काय म्हणतात? कमीत कमी 1 तर आलं ना, ते पण आलं असतं काय झालं असतं. पण दॅट वॉज अवर एक्सपेक्टेशन. आपण एवढा प्रयत्न केला 100साठी की 1 रुपयासाठी? 100साठी. पण किती आलं? तसंच आपण 100 रुपयासारख्या आनंदासाठी कष्ट करतोय, पण हातात किती येतं आहे? तर ठीक आहे, समथिंग इज बेटर दॅन नथिंग. समथिंग इज बेटर नथिंग. पण इज दॅट व्हॉट यू वॉन्ट? म्हणून डिप्रेशन म्हणजे काय? वेन रिझल्ट डज नॉट मीट विथ एक्सपेक्टेशन, देन यू अंडरगो डिप्रेशन. खूप काय बोलण्यासाठी, पण मी तुम्हाला जास्त बोर करणार नाही. अजून काय प्रश्न असेल विचारून घ्या. जेव्हा आपण म्हणजे एक्सपेक्टेशन कमी करणं किंवा एक्सपेक्टेशन कमी ठेवणं हा याला कसा परसिव्ह केलं? नॉर्मली आपल्याला काय म्हणतात ना, की जगामध्ये पुढे जायचं असेल तर एक्सपेक्टेशन असलं पाहिजे. एक्सपेक्ट करणं हे वाईट नाहीये. एक्सपेक्ट करणं हे वाईट नाहीये. वाईट काय? आपण काय एक्सपेक्ट करतो ते वाईट आहे. फर्स्ट वी डोंट नो व्हॉट टू एक्सपेक्ट, ते फर्स्ट वाईट आहे. आता या सीझनमध्ये, आता इथे काय सगळं भेटतं आपल्या इंडियामध्ये. जर समरमध्ये मी म्हणेल मला अंगूर खायचं आहे, द्राक्ष पाहिजेत, हे तुम्हाला भेटत असेल, पण आपल्या इथे भेटतं का? आपल्याला माहिती आहे द्राक्ष म्हणजे कधी? डिसेंबर जानेवारीमध्ये ते सीझन आहे. आणि आता मी ते सीझन नाही आहे, त्या सीझन द्राक्ष एक्सपेक्ट करणं आणि ते द्राक्ष भेटले नाही म्हणून डिप्रेशन जाणार, हे कितपर्यंत चांगलं आहे? फर्स्ट पॉईंट. आपला प्रॉब्लेम इथे आहे. वी डोंट नो व्हॉट टू एक्सपेक्ट अँड वेन टू एक्सपेक्ट. फर्स्ट प्रॉब्लेम तिथे. आणि दुसरं मोठी गोष्टी काय? ठीक आहे, आपण जेवढं एक्सपेक्ट करतो तेवढं होत नाही. जे काय होतो ते आपण एक्सेप्ट करतो का? इट इज नॉट रॉंग टू एक्सपेक्ट, बट वॉट एव्हर विल कम यू शुड बी प्रिपेअर्ड टू एक्सेप्ट ऑल्सो. सो एक्सपेक्टेशन बरोबर एक्सेप्टन्स पण असायला पाहिजे. डिप्रेशन कधी होतो? एक्सेप्ट करत नाही आपण जेव्हा एक्सपेक्ट करतो पण एक्सेप्ट करत नाही तेव्हा प्रॉब्लेम होते. आता एक प्रश्न विचारतो, तुम्ही लग्न झालेले आहेत, तुम्ही लग्नाच्या अगोदर, बघा मी प्रश्न विचारलाच नाही, त्यांना कळलं मला प्रश्न. आपण किती काय एक्सपेक्ट केलं होतं ना, माझी बायको अशी असली पाहिजे, माझा नवरा असा असला पाहिजे, तो हिरो असला पाहिजे, तो कुठला तो कोण हिरो तर मला माहित नाही, 25 वर्षाचा मूवी ऐकलं नाही, त्याला 20 शेप बॉडी असला पाहिजे, 6 पॅक असला पाहिजे, हा असलं पाहिजे. नंतर कोण येतो? फॅमिली पॅक येतो. कितीतरी फोटो बघितले, हा नको होता, हा नको, हा नको, ही नको, हा नको, ती नको, ती नको, आणि शेवटी कोण येतं? द लीस्ट एक्सपेक्टेड. आहे की नाही? ते वाटतं ती पहिली चांगली होती, कार चेक केलं, मग आईला सांगतो आई ती पहिली चांगली होती, बाबा ती पहिली चांगली होती, ते बघू ना, परत बघा ना. बाबा बघतो ती गेली रे, तिचं लग्न पण झालं, ते 2 मुलं पण झाले, तुला पहिल्या सांगितलं ऐकलं नाही तू. आहे की नाही? असं होतं की नाही? ठीक आहे, आपल्याला फॅमिली पॅक भेटलं ना, तर त्या फॅमिली पॅकने आपण कसं आपल्या लाईफमध्ये आपण त्याला यूज करायचं, कसं सेट व्हायचं ते शिकायचं. आपला प्रॉब्लेम ते आहे. एक्सपेक्टेशन इज नॉट बॅड, बट अलॉंग विथ एक्सपेक्टेशन लर्न टू एक्सेप्ट ऑल्सो वॉट एव्हर इट कम्स. कारण आता तो कितीही V-शेप असला, लग्नाचा अगोदर V-शेप असेल, तो 6 पॅक असेल, पण लग्नात सगळं काय होतं बघा, फॅमिली पॅक होईल. नंतर काय सोडणार? काय डायव्होर्स घेणार? नको, काय तू झाला असते, कसं होतास, काय होतास, काय झालास, असं म्हणतो का आपण? वी शुड लर्न टू एक्सेप्ट. आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम एक्सेप्ट करत नाही, आणि एक्सेप्ट करत नाही, आणि एक्सपेक्टेशन्स वाढत असतात.
So it is not wrong to expect, but learn to accept. Yes. हे बाळांनो, गीतामध्ये कृष्ण स्पष्ट केला होता, स्पष्ट कर्म करा आणि कृष्णाला समर्पण करा. Don't expect anything. Yes. Expectation is a key problem of human beings. That's what. Accept everybody. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भूत. So you do your job. पण आपण एक्सपेक्ट करू केल्याशिवाय राहू शकत नाही. म्हणजे दुसरा अजून ऑप्शन काय, एक्सेप्ट कर. म्हणजे एक्सपेक्ट न करणं, एक्सेप्ट करणं हे एक्सपेक्ट न करणं तर बरोबर आहे. अंडरस्टँड दिस फिलॉसॉफी. एक्सेप्टन्स मीन्स नॉट एक्सपेक्टिंग. जेव्हा जे काही आलं, आता मला प्लेटमध्ये तुम्ही जे काही वाढलं मी जर खाल्लं तर अर्थ काय, मी एक्सपेक्टेशन केलंच नव्हतं, आहे की नाही. त्याचं ते गुड अर्थ आहे. ते बायकोने जे काही बनवलं मी आराम खाल्लं, पोट भरलं ना माझं, बस आय एम हॅपी. नाही हे नव्हतं, हे नाही माझं आवडीचं नाही, हे यात मीठ नाही आहे, ठीक आहे ना. एव्हरीथिंग. मी काय म्हणतो, एक्सेप्ट करायला शिका. पण कधी एक्सेप्ट करणार, वेन यू अंडरस्टँड की जेवण, एक्झाम्पल देतोय, हे जेवण फक्त जीवासाठी नसून माझ्या शरीराचा बळासाठी आहे. म्हणून जेव्हा 2 इंचाचा जीवाचा आपण मागणी क्रॉस करतो ना, त्याची आशा क्रॉस करतो, तेव्हा आपण आपल्याला समजलं पाहिजे किंवा जेवणाने माझ्या शरीराला बळ आला पाहिजे, टेस्ट असो किंवा नसो. ज्याप्रमाणे डॉक्टर मेडिसिन देतो ते किती कडू असलं पण घेतो की नाही, का म्हणून की त्याने आपला आजार बरा होईल म्हणून. जर हे जर नॉलेज आलं ना तर कधीही काही प्रॉब्लेम नाही आहे, काही गोंधळ नाही, कधी काही भानगडी नाही, कधी फाईट नाही आहेत आणि हल्लीचं खाली डायव्होर्स नाही आहे. ओपनली सांगतो. ओके. सो थँक्यू व्हेरी मच. खूप खूप आभारी आहे तुमच्या सगळ्यांचं, प्रवीणचं आणि प्रोग्रामांचं. तुम्ही सगळं आलेत, 1 तासापेक्षा जास्त बसले. तर जे काही चुकामुक झालं असेल, काय मला बोलण्यात काही तुम्हाला हर्ट झालं असेल, क्षमा करा. पण प्लीज ट्राय करा. आपण आयुष्यासाठी ट्राय करतो ना, ठीक आहे, बघून घेऊ, ट्राय करतो. आवडलं तर कंटिन्यू करा, नाही आवडलं तर सोडून द्या. तसंच हे भगवंताचं नाव जप करणं, कारण हेच युगधर्म आहे आणि हेच युगमंत्र आहे. डिमॉनिटायझेशनचं अगोदर जुने नोट होते ना, तर आत्ता जर तुम्हाला घर साफ करताना ते इंडियामध्ये सांगतो, ते जुने नोट ते सापडले 50,000चे बंडल, काय तुमची अवस्था. एका सेकंडसाठी वाव पैसे, पण नंतर शिवाय आणणार, तू ठेवली होती, तू ठेवला होता. कारण का ते नोटच आहेत, रिझर्व्ह बँकचे नोट आहेत, ते गव्हर्नमेंट नोट आहेत, पण आता ते कामाचे चालणार नाही. तसंच यज्ञ तप आणि पूजा अर्चना ते सगळं त्या काळासाठी होतं. आत्ता चालणार नोट काय, भगवंताचं नाव. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. म्हणून जे नोट चालते ना ते खिशात ठेवा. जर जुनं नोट 1 लाख जर ठेवला ना, त्याने एक चाय पण देणार नाही. देणार का बाबा, 1 लाख चाय दे, 1 लाख रुपये घे, बोल काय मला ते नको, मला 10 रुपये दे. कुठले नोट, आता चालणारे नोट. मग आता चालणारं नोट कुठलं आहे, हरे कृष्ण महामंत्र. म्हणून तुम्ही जाणून घ्या, भक्त संघामध्ये या, नाही इथे दुबईमध्ये किती प्रोग्राम्स सत्संग चालत असतात, जाणून घ्या, ट्राय, आणि हे मंत्र जप करा. त्याने बघा तुमचा तुम्हाला किती बदल येईल, तुम्हालाच माहीत पडेल. मी जास्त काही सांगणार नाही. ओके. खूप खूप आभारी सरांचा.